चंद्रपुरातील सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली। विजय वडेट्टीवार यांची माहिती। चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। तर सर्वांनी सपोर्ट केला तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होईल, बावनकुळेंना विश्वास। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्नच नाही। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। भाजपचाच महापौर व्हावा, चंद्रपूरकरांचं म्हणणं। सर्वांनी सपोर्ट केला तर चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाष्य। शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवनामध्ये जाणार नाहीत। शिंदे मुंबईमध्ये नसल्यामुळे गटनोंदणी पुढे ढकलली, उद्या किंवा परवा प्रक्रिया होणार। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी पालिकेत, कोकण भवनातील आयुक्त कार्यालयामधील नोंदींचं पत्र मुंबई पालिकेमध्ये देणार। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार। कल्याण डोंबिवलीमधील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावर बसण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य। अंजली भारतीच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता। महिला आयोग अंजली भारतीला नोटीस पाठवणार। अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल। आक्षेपार्ह वक्तव्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी। अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलिसांना निर्देश। भाजप पाठोपाठ ठाकरेंची शिवसेना देखील अंजली भारती विरोधात आक्रमक। महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य नकोत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, पेडणेकरांची मागणी। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहिता दीप्ती चौधरीची आत्महत्या। सासूच्या निवडणुकीसाठी 10 लाख, नवऱ्याकडनं कारसाठी 25 लाखाची मागणी। गर्भपातासाठी सुद्धा दबाव टाकला, नातेवाईकांचा आरोप। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडून दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची भेट। पीडितेच्या पती आणि सासूला अटक, सासरा दीर फरार। गर्भलिंग निदान चाचणी केलेल्या रुग्णालयातही चौकशी सुरू, चाकणकर यांची माहिती। कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, एखादा शब्द राहिल्यास राजीनाम्याची मागणी का? नाशिकमधील भाषणानंतर होणाऱ्या टीकांवर महाजनांकडून स्पष्ट। गिरीश महाजन यांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते, संविधानाला विरोध करणारे असल्यामुळे त्यांचा संविधानावर विश्वास नाही, वडेट्टीवार यांची टीका। सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात मराठा आरक्षण उपसमिती मंत्रालयामध्ये चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता। महापौर आणि उपमहापौर पद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी। नवीन नियमानुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी प्रशासक पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार। समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली महामार्गाच्या कामाला गती द्या, प्रकल्प रेंगाळू देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। केवायसी करूनही जळगावमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नसल्यामुळे महिला संतप्त। महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयावर गर्दी। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार, मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। नाशिकमधील आदिवासी बांधवांच्या लॉंग मार्चचा 5वा दिवस। लॉंग मार्चचा कसारा घाट पार करून ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश। 3 महिन्यात आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर तोडगा काढू, महाजनांचं आश्वासन। बोरिवली पार्कमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना बघून नागरिकांची प्रकृती बिघडली। प्रकृती बिघडलेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात हिट अँड रनचा थरार। भरधाव 4 चाकीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक। अपघातामध्ये दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। मुंबईतील 12 विभागांमध्ये आजपासून 10% पाणी कपात। पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। आज बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप। 2 वीक ऑफ देण्याच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची घोषणा। द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करत दोन्ही अर्थव्यवस्थांना जोडणं हा मुख्य उद्देश।